रामकृष्ण हरी दररोज नवनवीन कीर्तन भजन श्रवण करण्यासाठी लगेच आपल्या वारकरी नामा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। अरे ऐसा तुका म्हणे ऐसा पुत्र ते गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा आता शेकाटे जन्मले गुंडे त्यांचे लागले टाण्याला झेंडे। मुलगा चांगला पाहिजे विषय हाच चाला जीवनामध्ये। बाबांचं एवढं निवेदन पाहून पुनश्च मला 3ऱ्या वर्षाच्या नंतर का होईना कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है मला बोलवलं महाराज आणि महाराजांनी सांगितलं काही करा म्हटले महाराज पण तोच अभंग घ्या। छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलवा। आता मी काय बोलणार मंडळी शिवाजी महाराजांवर? अरे माझं नाव तरी ऐकायला चांगलं वाटतं का? कीर्तन तर जाऊ द्या। ताजुद्दीन महाराज आणि पुन्हा औरंगाबाद की जुळतं का रे कुठं? एक मुसलमान समाजाचा मनुष्य भगवे कपडे परिधान करून हिंदू धर्माचा प्रसार करतो हे ऐकायला तरी चांगलं वाटतं। मी तुमची माफी घेऊन बोलतो। हिंदू धर्मामध्ये नीट ऐका शब्द माझा। हिंदू धर्मामध्ये जन्म घेऊन हिंदू धर्माचं शास्त्र सांगणं काहीच अवघड नाही, पण मुसलमान धर्मामध्ये जन्म घेऊन हिंदू धर्माचं शास्त्र सांगणं याच्यापेक्षा जगामध्ये कोणतीच गोष्ट मोठी नाही महाराज। तुम्ही तर एखादी कुराणची आयत सांगू शकता का? एकच मी 2 घंटे बोलतो, तुम्ही 1 सेकंदच बोला। सोपं नाही महाराज। काय म्हणलो महाराज? अरे जन्म मी तर म्हणतो ब्रह्मदेवाला काही चुकलं नाही। ब्रह्मदेवाने माझ्या जन्माच्या बाबतीमध्ये फार मोठी चुकी केली हो बघा ना। हो तुम्ही मला सांगा ब्रह्मदेवाला तरी काही कळलं का माझ्या जीवनाबद्दल? हा माझ्यासारख्या हरिभक्ताला खाटकाच्या घरी जन्माला घालणं त्याला डोकं आहे का? कैसी प्रारब्धाची गती, अरे कैसी प्रारब्धाची गती, अरे कैसी प्रारब्धाची गती, ब्रह्मादिका ना चुकती, ब्रह्मादिका ना चुकती, अरे कैसी प्रारब्धाची गती, कैसी प्रारब्धाची गती, प्रारब्धी तेना चुकी कल्पांती। जन्माचं बघा अहो, जन्म कोणते झाला ते पाहू नका। साधूला जात नाही, धर्म नाही, वेश नाही, पंथ नाही, कोणत्याही धर्मामध्ये आणि कोणत्याही जन्मामध्ये साधूचा जन्म होत असतो। हो अरे साधू की मत पूछो जात, अरे उनकी है उल्टी रीत, अग्नि हवा पानी इसे मत करना प्रीत। साधूला जातच नाही, लक्षात ठेवा। हो साधूची जाताची वेगळी ऐशी कनवळ्याची जाती ही साधूची जात आहे। काय सांगू आता संताचे परोपकार करणं, सांगू आता संताचे काय सांगू आता काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविते मज निरंतर जागविते निरंतर जागवे
माझा निरंतर जागविते माझा जागविते माझा निरंतर निरंतर काय भाऊ काय बीड जिल्ह्याला देवाने वरदान दिलं असेल. बीड जिल्ह्यासारखे गुणवान लोक महाराज भारतामध्ये नाही हो. ओ बीड जिल्ह्यातले गायनाचार्य गातील काही नवल नाही, पण बीड जिल्ह्यातलं कुत्र जरी भोकलं तर सुरातच महाराज दिला असेल. काय गुण महाराज, काय जिल्हा आहे महाराज हा. मोठे मोठे भीमसिंग महाराज याच महाराज परिसरामध्ये जन्माला आले. हो, साधू संतांची पावनभूमी. अरे धन्य संतांची ही भूमी. लागो त्यांच्या चरणी, मस्तक लागो त्यांच्या चरणी, म्हणून संताशी भजावे. आपण लयच वाटून हा हा के लोक उठून जातील. यांचं कल पाहून आपल्याला कीर्तन करावं लागतं. लक्षात ठेवा. यांना आता सगळ्याच लोकांना आवडत असं नाही. यांना कसं आवडतं माहितीये का? धनगर वाड्याचा घुसला का देव धनगर. 0 मिनिटात मंडप भरण. 0 मिनिटात महाराज काय सांगू तुम्हाला. गुणवान लोक चांगले विषय हा चालला जीवनामध्ये महाराज. संत मिळणं या बीड जिल्हा म्हटलं की साधू संतांची महाराज ही अवतार भूमी आहे महाराज. या जिल्ह्यामध्ये फार पुण्यवान लोक जन्माला आले महाराज. अरे तुकाराम महाराज एवढे श्रीमंत आहे, ज्ञानोबा माऊली इतके श्रीमंत आहे. कोणता बी कीर्तनकार तुकाराम महाराजाच्या अभंगावरती बोंबलला तो करोडोपती होतो. करोडोपती. 10 लाखाच्या गाड्या घेतो, हेलिकॉप्टर बसून रामायणाला जातो. 50-50 हजार रुपये लोक आम्हाला देतात. काय सांग कोणाची कृपा? तुकाराम महाराज. अहो हिंदूचे संत इतके श्रीमंत आहे, कोणत्या बी जातीच्या माणसाने विठ्ठल विठ्ठल म्हटलं की लोक महाराज त्यांचे पाय पडतात. फार भावना प्रधान धर्म महाराज हिंदूचा.
अरे मी गीता वाचली, बायबल वाचलं, कुराण वाचलं, पण हिंदू धर्मासारखा जगामध्ये कोणता पवित्र धर्म नाही, लक्षात ठेवा. आणि पुन्हा मी तुम्हाला सांगतो माझा अनुभव आहे, हिंदू धर्म जर पवित्र नसता या खाटकाने पटकाच बांधला नसता. विठाला 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 आपले संत इतके श्रीमंत, कोणता कीर्तनकार जर महाराज तुकोबारायांच्या नावावर बोंबलला, लोक महाराज त्यांचे पाय पडता. मी तर म्हणतो भरत बुवा, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज जर भारतामध्ये जन्माला आले नसते ना, अरे आपल्याला कोणी म्हसाडी भादराला ठुलं नसतं. कशाचं कटोड साहेबन, कशाचं मंडपन, कशाचं काय, हे की लोक पाय पडतात हो आमचे. सांगा, विचार करा, आम्ही त्या लायकीचे आहे का? अरे तुकोबारायांचं नाव घेण्याची आपली पात्रता नाही, ज्ञानोबा माऊलीची नाव घेण्याची पात्रता नाही. आज माझाच विषय बघा, लोक महाराज आपले पाय पडतात लोक महाराज, जी हरी जी हरी. जगदोंड साहेबाच्या घरी गेल्यावर नवी गादी, नवा पलंग, महाराज काजू देऊ का, बदाम देऊ का, चहा देऊ का, दूध देऊ, किती सेवा करतात. कोणाची कृपा? तुकाराम महाराजाची. मी जर कीर्तनकार झालो नसतो, भगवे कपडे घातले नसते, मग मी इकडे कशाला आला असतो? डबल रोटी तोस लवा लोखंड प्लास्टिक के जूते चप्पल केसा और फुगे पिना गारीगार, इकडे कशाला मारायला आलास? पण माझ्या तुकोबारायांची कृपा आहे. 12 महिन्याच्या 12 महिन्याला 12 लाखाची गाडी बदलते. कोणाची कृपा? तुकोबारायांची. तुमची तरी मजा आहे का अशी सांगा ना. हा, अरे इकडे नसतं आलो तर एखाद्या पिराजवळ बसला असतो, बोकडे सोली सकला बाबाजवळ. पण त्याचं कारण सांगतो मी. धन्य मानी फुले संगीत, मला काही गाता येत नाही बरं का. एवढे मोठे विद्वान लोक, पण फक्त हरको महाराज मला फक्त संगीताची आवड आहे. त्याचं कारण सांगू का? संगीताचा जन्मच मुसलमानाच्या घरी झालेला आहे. अरे संगीत ईश्वर की शक्ति है, अरे हर सुर में बसा है राम, रागिया गाने लगे रोगियों को मिले आराम. कीर्तनकार म्हटलं की त्याला आवाज पाहिजे. बिनस्वरा कीर्तनकार म्हटलं की मला त्याच्या नडीच कशाला शहाणपणा करतो. रामकृष्ण हरी राम वापडे धानक पैसे खाली कशाला शहाणपणा करतो. आवाज पाहिजे. जिसका आवाज है उसका आवाज है, जिसका आवाज नहीं उसका आवाज नाही. काही गोड गातात महाराज. आज मी मुसलमान समाजामध्ये मी स्वाभिमानाने सांगतो,
3 माणसं भारतामध्ये जन्माला आले, त्यांचा नंबर कोणी काढला नाही. 3 माणसं, रशीद खान, बिस्मिल्ला खान, जाकीर हुसेन, बडे गुलाम अली खान. बघा इतके मान. अहो देव कोणाला काय दिन आले देवाजीच्या. आता काय गरज होती त्या मुसलमानाला कीर्तन करायची काय गरज होती का? पण तो मालक आहे, तो भगवान परमात्मा, त्याचं कोण मालक आहे लक्षात ठेवा. विषय बघा जीवनामध्ये माझा विषय हा चालला. गीता वाचली, कुराण वाचलं महाराज. फार उच्च कोटीचा आपला धर्म आहे. इतर धर्माची रचना आहे पण याची कोणीच रचना केली. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य. हिंदू धर्म इतका पवित्र आहे महाराज, काय सांगा तुम्हाला, की शब्दाच्या पलीकडची गोष्ट आहे. त्या धर्माचं वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात महाराज. हिंदूच्या घरी जन्म घेण्यासाठी कोट्यावधीचं पुण्य लागतं महाराज, पण ते कळला पाहिजे. म्हणजे काय, जय भवानी आणि भरपूर पेवानी, काय उपयोग आहे? हो काही काही मूर्खाच्या धाबड्यावर पाहिले मी शिवाजी महाराजचे फोटो. काय सांगा महाराज, अरे छत्रपती शिवाजी महाराज जर हिंदू धर्मामध्ये जन्माला आले नसते ना, देवाची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, आज लाधेंच्या टोळीमध्ये अतिरेकी म्हणून फिरावं लागला असतं, सप्ताह नसता झाला. अरे काशी की कला न हो तो अरे मथुरे में मस्जिद होती थी, अनवय शिवाजी ने होता तो ये सबकी सुनता होती थी. या महाराष्ट्रामध्ये, ये महाराष्ट्र में शिवजी न होता तुम्हारा आवाज तो हम सबको पढ़ना पड़ती नमाज. छत्रपती शिवाजी महाराज नसते बाबा तर सत्य नसते महाराज. जेथे जेथे हिंदू धर्माची धार्मिक संस्कृती त्या बाबाने जिवंत ठेवली महाराज. तुळजापूर पासून तर पंढरपुरापर्यंत तोडफोड झालेली मंदिर महाराजांनी त्या ठिकाणी. आता सगळ्याला वाटतं रामराज्य आलंच पाहिजे, रामराज्य आलंच पाहिजे, असं तुम्हाला वाटतं का रामराज्य येईल? अरे भारतातला भ्रष्टाचार जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत रामराज्याचं स्वप्न कधी साकार होणार नाही. गोहत्या बंद करो, गोहत्या खरंच होईल का असं वाटतं तुम्हाला? गोहत्याला महाराज कारणीभूत जिसके जिसके खाटीके तितके हिंदूपणे लक्षात ठेवा. दोन्ही मिळून हे कार्य चालतं लक्षात ठेवा. अरे हिंदूनं जर खाटकाला गायच नाही इकली बाजारामध्ये, तुम्ही कापणं कर, जो कापतो त्याच्याकडे पाहता पण गाय कोण इकत्याचा विचार केला? अरे पगली मत कर उसे कुर्बानी गैया, काट काट कर मांस खावी, अरे दे दे उसे जीवदान पगले गैया माँ के समान. अरे तेच कुठे देवता गायच्या पोटात, मग गोहत्या बंद का होत नाही? सरकारला माहिती आहे गोहत्या बंद झाली की आपले मतदान गेले. विठाला 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 छत्रपती शिवाजी महाराजचे दंड असायचं, शरीर असायचं, काय धर्माचं कार्य केलं महाराज त्यांनी. हे असे एवढे दंड. संभाजीराजे जर अशा गल्लीनं चालले उतरंडा पडत होत्या, इतकी शक्ती. आणि आताची संभाजी पाहन तुम्ही एवढ्याल्याच मांड्या बघा, आपली उत्पन्न एवढ्याल्याच मांड्या, एवढ्याले दंड, खपाखप 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 मिश्या काढायचाच कार्यक्रम चालू. काय प्रॉब्लेम रे तुमचा? अरे तुम्ही माणसं अशी शंका आहे का तुम्हाला? आणि मी सांगतो कोणी कुमारी मुली जर इथं असतील ना, त्यांना देवाची शपथ आहे, बिन मिशावाल्या संग लग्न करताना तुमचा सत्यानाश होईल, तुमचं कधी चांगलं वाढणार नाही. मेरे अंगनो मी ते माणूस डोकं लावायचं कुठं? जो हिंदू का मर्द होता है उसको मिशी का दर्द होता है, लक्षात ठेवा. अरे ही मर्द मराठ्याची मिशी आहे. छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे गल्लीला जर चालले महाराज, काय ताकद होती संभाजीराजेमध्ये धर्माचं कार्य करण्यासाठी महाराज. भर दुपारा दोन्ही हातामध्ये सिंहाला धरलं आणि त्याच्या तोंडामध्ये टरकून जबडा फाडला. ही जात मराठ्याची. सिंहाच्या त्या जबड्यामधून घालून हात मोजती दात, सिंहाच्या त्या जबड्यामधून घालून हात मोजती दात. जात मराठ्याची, जात मराठ्याची, ही जात मराठ्याची, ही जात मराठ्याची. नर 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 जबड्यामधून घालून हात मोजती दात. जात मराठ्याची,
इतकी शक्ती महाराज हिंदू धर्मांच्या तरुणामध्ये. अरे हिंदू धर्माचा तरुण शरीर सुधारला, आपला भारत देश सुधारला. नौजवानो अरे दोस्त हो मिशी मुंडाना छोड़ दो. कबीर महाराज सांगतात महाराज बात हमारी मान लो तुम मिशी मुंडाना छोड़ दो. आज हिंदूपेक्षा मुसलमानाचे मुलं पहा शरीराने खायला काय नाही, पण तुमच्यापेक्षा शरीर त्यांचं जाड आहे. सुबह को तो बोले तोस, दोपहर को तो बोले गोस, शाम को तो बोले बेहोश. पण एक मुलगा 10 मुलं आवडत म्हणून मला एकच सांगायचं सुचलं, शरीर नको जाऊ देऊ भंगा नात्री माझी पांडव. अरे शरीर संपत्ती देशाची संपत्ती आहे. आज शरीर संपत्ती जर तुम्ही सांभाळली, येणार देशाचं संकट आजच्या तरुणाच्या हातात आहे. विढाला विढाला समर्थाकडे एक मनुष्य गेला. समर्थांची वाणी महाराज, एक मनुष्य म्हणतो समर्थ महाराज एक प्रश्न तुमच्याकडे आमचा आहे. म्हटले काय? छत्रपती शिवाजी महाराज एवढं तुम्ही वर्णन करता, असं त्यांच्याजवळ आहे तरी काय महाराज? वर्णन करणारा चांगला पाहिजे. शाळेमध्ये आपण जर गेलो ना, आपल्याला असं ऐकण्यामध्ये भेटतं वर्णन करणारा चांगला आहे पण वर्णीय विषय चांगला नाही. शाळेमध्ये गुरुजी आहे, 12वीच्या मुलाला महाराज अभ्यास देता आणि काय सांगता? वर्णन करणारा चांगला आहे. हेडमास्टर पण वर्णीय विषय बा काय म्हणतो गुरुजी त्या मुलाला? एक होता गाव, तिथे होता राजा, त्याला होत्या 2 बायका, एक होती आवडती, एक होते. ओ गुरुजी हे काय चाललं? शोभतं का तुम्हाला? आम्ही काही लहान लहान मुलं आहोत? वर्णन करणारा चांगला आहे पण वर्णीय विषय चांगला नाही. आणि काही ठिकाणी बघा वर्णीय विषय चांगला नाही, हो वर्णीय विषय चांगला आहे पण वर्णन करणारा चांगला नाही. हो अहो चांगला गातो पण दारू पितो. काय त्याच्या भजनाला किंमत महाराज? आता बघा वर्णन करणारे बजरंगबलीचा अवतार रामदास स्वामी काही सामान्य माणसं समजू नका. आईच्या पोटातून शिपूट होतो महाराज त्यांना, म्हणून ती लंगोटी लावायची. महाबजरंगबलीचा अवतार कोण? बजरंगबली. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे कोण? भगवान शंकराचा अवतार. मी तुम्हाला मुद्देशीर बोलतो ह्या विषयावरती. भरत भाऊ आम्हाला काही फोन आलेला तो जिल्ह्यामध्ये, आपलेच हिंदू होते, नाव सांगत नाही. खबरदार म्हणले जर शिवाजीचं नाव घेतलं तर. शिवाजी कुठं देव आहे का? म्हणलं तू कोण? म्हणले मी हिंदू आहे. अहो म्हणले आम्ही हिंदू असताना हिंदू धर्म आम्हाला मान्य नाही, तर तुम्ही हिंदू धर्म स्वीकारलाच कसा? कालच्या आमदाराने अजून 10 दिवस नाही झाले चिखलीमध्ये आमदार बोंबलला महाराज. लाख समाजामध्ये तो बोलला की तुकाराम महाराजचा खून झाला. बऱ्याच वारकऱ्यांनी महाराज मागे त्या ठिकाणी. हो यांना काय माहिती या सरकारला, या लोकाला काय रे? ज्या गाडवाला माय कळत नाही त्या डुकराला गाय कधी कळायची, लक्षात ठेवा. हा हो संत ओळखण्यासाठी तुका म्हणी अंगी व्हावे ते आपण ढोराला त्याला संत काय करणार? साधू काय करणार? संत ओळखायचे लक्षण हे लक्षात ठेवायचं महाराज. संताचे ओळखायचे लक्षण तेची संत, तेची संत. ज्यांचा हेतू विठ्ठली. भगवे कपडे घातले तो संत होत नाही, तो संन्यासी होईल. गळ्यामध्ये माळ घातली माळकरी होईल. पंढरपूरची वारी केली वारकरी होईल. पण संत नव्हती ते संत करी ते कीर्तन. संत कोणाला म्हणावं? बाई वळखाचे लक्षण, संत वळखाचे, बैल वळखाचे लक्षण. अजय माझ्या माता भगिनी आहे ना, यांच्या किती जाती माहिती तुम्हाला? स्त्रियांच्या किती जाती हो? तुम्ही ग्रस्ती ना सांगा ना. 4 जाती त्यांच्या. 4 जाती बरोबर आहे ना? 4 जाती. डंकिनी, शंकिनी, पद्मिनी आणि लक्ष्मी या स्त्रियांची जाती. आता तुम्ही मला सांगा ज्यांनी ज्यांनी लग्न केलं त्यांनी तुम्हाला तुमच्या स्त्रियांची जात ओळखू आली का? स्त्रियांची जात कुलवान स्त्री ही कुलवान आहे. भाग्यवानीचे काय लक्षण आहे? तिची उंची पाहू नका, जाडी पाहू नका, रंग पाहू नका, कलर पाहू नका, फक्त चालतानीची जे तळपाय पहा.
ज्या माऊलीच्या तळपायाखाली थोडी सांद आहे आताच नका पाहू, ज्याचे कोणी असेल तर. आणि देवाची शपथ तुम्ही सकाळी तुमच्या बायकाचे पाय पाहता आणि त्या बी एवढ्या हुशार आहे, ते सकाळी असं करून चालते आणि मेल्याचं लक्ष माझ्या पायाकडेच आणि रात्री कीर्तन आहे. कुलवान स्त्रीचे लक्षण महाराज, हे भाग्यवान स्त्रीचे लक्षण मला लक्ष्मी आणि रोज भांडते हे डंकिनी आणि शंकिनी. माहितीये का, नवरा घरी आला तुम्ही इलाज बोलले, तुम्ही त्याच्याच घरी गेले, याच्याच घरी गेले, ही शंकिनी जातीचे लक्षण. आणि भाग्यवान स्त्रीचे लक्षण महाराज, गळ्यामध्ये माळ आहे तसे बैलाचे लक्षण आहे. बैल चपळ बैल कोणचा त्याचे लक्षण आहे, चोकटीवर माती घ्यायची त्याच्या अंगावर टाकायची, जितकी माती टाकली तितकेच अंग हलवतो तो चपळ बैल, सगळंच अंग हलवतो गुब्बू 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 तो नंदी बैल. लक्षण आहे. मग संताचं काय लक्ष, मग संत किसी को कहना अरे प्यारे, संत किसी को कहना गले में माल है हाथ में तार है, दिखता पोपटी आईना अरे प्यारे, संत किसी को कहना. संत वळखाची नजर रामदास स्वामीला छत्रपती शिवाजी महाराज होती. महाराज बघा आता छत्रपती शिवाजी महाराज देव कसे, छत्रपती शिवाजी महाराजाला 4 त्या ठिकाणी महाराज 4 डिग्र्या होत्या. शिवाजी महाराज देव होते, शिवाजी महाराज संत होते, शिवाजी महाराज भक्त होते आणि शिवाजी महाराज राजे होते. तुम्ही म्हणता महाराज देव आहे छत्रपती शिवाजी महाराज, असं तुमच्याकडे काय पुरावा आहे? तुम्ही मला सांगा सज्जन आहो, जयंती कोणाची असते हो? देवाची. कोणाची असते जयंती? देवाची. आणि पुण्यतिथी? आणि तुमचं आमचं कवटी फुटली की भावकी उठली. अरे आपलं नाव आहे का, जा मेला पंजा मेला, मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला. नातू बंधू बरी नाही झाला, नातू बंधू बरी नाही झाला, देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला, नातू बंधू तोही तैसा झाला. आले मोठे वा वा वा. हाय का अजून नाव कोणाचं? पण त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजचं नाव कुठपर्यंत राहणार? जोपर्यंत चंद्र सूर्य जिवंत आहे तोपर्यंत महाराजाचं नाव राहणार. उत्तमाची उरे कीर्ती मागे, अरे जियो इस तरह की तेरे जीने में मजा आए, और जलावायशी रोशना शम्मा की फिराव रोके काम आए. असं जीवन जगावं, असं जगावं की लोकांनी त्यांचं नाव घेतलं पाहिजे. महाराज हो, छत्रपती शिवाजी महाराज देव कसे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, जयंती शिव जयंती. कोण आहे? देव आहे. आणि पुन्हा बघा फेब्रुवारी मध्ये मार्च मध्ये शिवाजी महाराजांची पुण्यतिथी पण आहे. जयंती आहे म्हणून महाराज देव आहे, पुण्यतिथी आहे म्हणून महाराज संत आहे आणि भक्तच होते. छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक कीर्तनाला संध्याकाळी जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाला जायचे महाराज, म्हणून भक्त होते. आणि राजे महाराजे का छत्रपती शिवाजी महाराजच्या राज्यातील नीती. महाराज तुम्हाला गोष्ट सांगतो तुमच्या लक्षात येईल, एकदा भजन करा. विठाला एक मुसलमानाचीच असणारी स्त्री मावळ्यानं धरून आणली महाराज शिवाजी महाराजाकडं. म्हणजे महाराज हजारो म्हणले मोगलाने हिंदूच्या स्त्रिया नेल्या, ही नजराना म्हणून ठेवा. शिवाजी महाराज म्हटले मी हिंदूचा राजा आहे, जावो जावो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नाही. ते काय आताचा शिवाजी काय का? अरे पल पल सपनों में आना ना, नींद ना उड़ाना ना तुझे मेरी. आता तर शिवाजी हातात कडे घालून दोरी गंडान भले कडे दाढी गाडी जाडी
आताच नाही महाराज. विषय हाच चालला जीवनामध्ये. काय बोलत होतो महाराज? छत्रपती शिवाजी महाराजच्या राज्यातली घटना सांगतो मी तुम्हाला. काय सांगू महाराज त्याला. शिवाजी महाराजांनी कुराणचा आदर केला आणि त्या महाराज औरंगजेबनं गीतेचा आदर केला. औरंगजेबच्या घरामध्ये गीता होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुराणचा सन्मान केला महाराज. अरे कुराण गीता एकच आहे लक्षात ठेवा. पण भानगड काय, मुसलमानाला संस्कृत येत नाही आणि हिंदूला उर्दू येत नाही. मग काय कळणार आहे? काय काय मध्ये दांगडो आहे. आता मला इकडं जमतं तिकडचं जमतं. तुम्हाला एक श्लोक सांगतो मी कुराणचा आणि एक गीतेचा. कुराणचा श्लोक पहिल्याच अध्यायामध्ये आहे. अलिफ लाम मीम जालिकल किताबु ला रैबा हुदल लिल मुत्तकीन लज़ीकुम सलाता मिम्मा रज़ल कुलस बिल फलक मिन शर मा खलका मिन शर नफासत फिल वक्त मिन शर हासद इजा हस. सांगा बरं काय कळलं तुम्हाला? वाचस मोठ्या पंडितांना सांगायचा अर्थ काय. आता ती तुमची चुकी नाही, तुम्हाला येत नाही तुमची चूक, कारण तुम्हाला त्याचं नॉलेज नाही ना, त्याचं ज्ञान आहे का तुम्हाला? हे कुराण मध्ये, गीतेमध्ये सर्व धर्मान परित्याज्यम मामेकम शरणम व्रज. एखाद्या मुसलमानला विचारा बरं, भाई वो बोले भाई मैं नहीं जानता. पण ज्या वेळेस जर महाराज हिंदूला जर कुराण कळाली आणि मुसलमानाला जर गीता कळाली, हे काश्मीरचं जे विद्या आहे ना, हे 5 मिनिटात मिटन महाराज. 5 मिनिटात. अरे हिंदू को मिली है गीता, अरे ज्ञानेश्वर ने करागे टिका. अरे मुस्लिम के लिए तूने ये कुरान उतारा है. हमें ये भी, अरे हमें ये भी प्यारा है, हमें वो भी प्यारा है. अरे आपण एका बापाची औलाद आहे. माय जगन्नाथ सगळे वरूनच आलो ना. असं थोडे हिंदू वरून आले मुसलमान खालून निघली. हा परत बाबा हे कीर्तनाची गरज आहे आजकाल, पण हे कीर्तनकार सांगतच नाही हो. तू का म्हणे, तू का म्हणे, पण तू काय म्हणे. अरे समाजाला जरा कळू द्या हिंदू धर्म कुराण क्या चीज है. हा माऊली सांगतात महाराज बघा. अरे एक हिंदू एक मुसलमान दोनों का है एक भगवान. एक करे राम राम, एक करे रे सलाम. एक करे राम राम, एक करे रे सलाम. एक करे राम राम, एक करे रे सलाम. गीता ने ये कहा सर्वधर्मान परित्याज्यम. कुरान ने ये कहा कुल औज़ु बिरबिल फलकम. गौतम जी ने कहा बुद्धम शरणो. एक हिंदू और एक मुसलमान दोनों का है एक भगवान. एक करे राम राम, एक करे रे सलाम. काय बदल आहे सांगा ना. अरे हिंदूचं रक्त भगवा नाही, मुसलमानाचं रक्त हिरवं नाही, अरे बुद्धाचं रक्त निळं नाही. अरे अलग अलग है नाम खुदा के, खुदा कोई दूसरा नहीं है. अलग अलग है नाम खुदा के, खुदा कोई दूसरा नहीं है. नर नर नारा नर नर नारे अलग अलग नाम खुदा काय का होईना, पण तुम्हाला येत नाही असं ओळखू देऊ नका. ठंडे ठंडे पाणीची नाना चाहिए, गाना गाना चाहिए. विषय हा चालला. एकच देव आहे ना हो. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देवाय नमस्कारा केशवम प्रति गच्छति. एकच देव आहे ना. अरे येण्याचा मार्ग एक, जाण्याचा मार्ग, राहण्याचा मार्ग एकच आहे ना. साधना साध्य साधक, साधना जरी वेगळी वेगळी आहे पण प्रत्येकाचा साध्य परमात्मा एकच एकच आहे की नाही. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. हिंदू मुसलमानाचं काय नातं आहे सांगू का. जगामध्ये 2च धर्म महाराज जुळते मिळते, हिंदू मुसलमान. कारण सांगतो मी तुम्हाला हिंदू मुसलमानाचं. आता पृथ्वी जी आहे ना ही आपली आई आहे. समजा उदाहरण देतो मी तुम्हाला. हो पृथ्वी धरती आपली आई आहे. मग ह्या धरतीवर सगळ्या जातीचे लोक आहे. मग तुम्ही मला सांगा धरती जर आपली आई आहे मग हिंदू मुसलमानाचं काय नातं आहे. काय नातं आहे बरोबर आहे.
माऊली सांगतात ना एका ठिकाणी महाराज एक वर्णन केलेलं आहे. आर्य धरती हरि अंबर ये अपनी माता है. सोजले समझले पगले क्या अपना नाता है. आपस में झगड़ेंगे तो कौन देश को बचाएगा. बाहर का कोई कुत्ता आके हमको घर से हका लेगा. मेरे देश प्रेमियों आपस में प्रेम करो देश प्रेमियों. अरे किती दिवस राहायचं आपल्याला सांगा ना. आमचे महात्मा गांधी ने कहा सब देशों से है अलग न्यारा. ये प्यारा भारत है मेरा गांधी किया है ये मारा. ये प्यारा भारत है मेरा नारा. बोलो वंदे मातरम. बोले वंदे अरे इस देशों के लिए जिन्हें दिया जीवन की श्रद्धांजलि. देशासाठी मेले रे भारतासाठी लोक त्यांचा आदर करा. है दुनिया के लोगों जरा आंखों में भर लो पानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. बाळासाहेबजी ठाकरे महाराज सौभाग्याचं कुंकू हरवलं. आयुष्यभर महाराज त्यांनी भगव्याचा स्वाभिमान होता त्यांना. भगव्यामध्येच गेले महाराज. आज त्यांच्या मनात आलं असतं तर ते पंतप्रधान पण होऊ शकत होते पण कोणचीच सत्ता त्यांनी घेतली नाही. इथे एवढा इमानदार नेता सापडेल का तुम्हाला. आपल्याला साधी सरपंच की सोडित नाही. आपण काय सांगा तुम्हाला. विषय हा चालला जीवनामध्ये. मी काय बोलत होतो महाराज. 12 वर्ष झाली शिवाजी महाराज शहाजीराजेचं लग्न झालं जिजाऊ संघ पण संतती नाही महाराज. हो शहाजी यांचं नाव माहिती तुम्हाला. हा पिराचं नवस केलं आई साहेबांना महाराज. शहागंज शाहवली म्हणून शहाजी नाव ठेवलं. लक्षात ठेवा. मेरे को एक बेटा दे भगवान मैं नाम रख दूंगी. जातीवादच नाही हो काय सांगू या भारतामध्ये. मुलगा आई जिजाबाईचं लग्न झालं शिवाजी महाराज संग. 12 वर्ष झाले महाराज लग्न नाही. जिजाबाईने विचार केला भगवान शंकराच्या द्वारामध्ये आणि शिंगणापूरला आई साहेब गेल्या. भगवान शंकराला म्हणता महाराज एक तरी मुलगा द्या हिंदू धर्माचं संरक्षण करण्यासाठी. भगवान शंकराच्या स्वप्नामध्ये आले जिजाईच्या. जिजाबाई महाराज झोपल्या महालावर. दुपारचा प्रहार आहे. भगवान शंकर महाराज स्वप्नामध्ये गेले. भर दुपारच्या दुपारच्या पहारेला स्वप्न पडले जिजाबाईला. महादेव स्वप्नामध्ये आला. मला काही पावडा नाही म्हणायचं. भगवान म्हणले तुकारामाला सांगा घेईन मी जन्म यासाठी देवा. घेईन मी जन्म यासाठी देवा. तुझी जनसेवा साधवाया. तुझी जनसेवा साधवाया. तुझी जनसेवा साधवाया. तुझी जिजाबाईच्या पोटामध्ये भगवान शंकराचा अवतार छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. गर्व वाढू लागला साहेबांचा. आमच्या जिजाबाईनं कधी टीव्ही पाहिली नाही. कधी ऑर्केस्ट्राला गेल्या नाही. कधी शॉपिंगला गेल्या नाही. जिजाबाईच महाराज त्या. तुकोबारायांचे कीर्तन ऐकले हो सज्जन हो. गीताचं पारायण केलं. रामायण वाचलं. आणि पुढे बघा ते संस्कार गर्वावरती झडले. आणि छत्रपती शिवाजी महाराजाला आई साहेबांनी पोटातच असताना पट्टा ढाल शिकवला. म्हणून माझ्या माता भगिनीनो तुम्हाला जर वाटत असेल शिवाजी महाराज सारखा मुलगा माझ्या घरी जन्माला यावा तुम्ही कीर्तन ऐका. छत्रपती शिवाजी महाराज संस्कृती महाराज पठण करा. तसाच मुलगा जन्माला येईल. लक्षात ठेवा. माझा जे जन्म झाला ना हे धर्मावर अवलंबून झाला. माझ्या आईनं भागवत ऐकलं गोंदीकर महाराजांचं आणि त्या भागवताचा प्रसाद ताजुद्दीन बाबा विठाला.
अशी संस्कृती पाहिजे महाराज. एक मुसलमानाची मुलगी, छत्रपती शिवाजी महाराजची काळातली घटना सांगतो महाराज, कसे महाराज वागत होते महाराज. एक मुसलमानाची मुलगी आणि त्या ठिकाणी तिचे आतंकवादी तिच्या मागे लागले, तिची आबरू लुटण्यासाठी. ती वरडते, बचाव 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 अशी वरडते महाराज. ती हिंदूची मुलगी महाराज मुसलमानाची, आणि ती पळा लागली महाराज. मुसलमानाचीच मुलं तिच्या मागे लागली. बघा हिंदूची संस्कृती कशी आहे याच्यावर मी तुम्हाला बोलतो महाराज. कोणी तिला सहकार्य केलं नाही महाराज. जशी गाय ओरडते ना खाटकाच्या दारामध्ये, बचाव कोई हिंदू है बचाव, मेरे छुरी को बचाव रे, मेरे को कसाब के कत्ल खाने से मुक्त करो, मेरे को बचाव. आता ज्याच्या कारणावर आवाज जातो त्याच्या हातात सत्ता नाही. आता आपण किती बोललो कीर्तनामध्ये, खरं आहे का? सत्ता पाहिजे महाराज. ओरडते ती मुलगी, बचाव. कोणी तिला सोड नाही. तिने मुसलमानाची गल्ली सोडली आणि हिंदूच्या गल्लीनं घुसली महाराज. तेथे एक मध्यरात्रीचा प्रहार होता. एक हिंदूचा कॉलेज कुमार मुलगा आपल्या खोलीमध्ये बेडरूम मध्ये अभ्यास करत होता. रात्रीचे 12 वाजले होते आणि खिडकी उघडी होती. ही मुलगी पळत पळत आली. अगोदर खिडकीमध्ये डोकून पाहिलं आणि नंतर दरवाजाला थाप दिली, भाई दरवाजा खोल. आवाज आला आणि तिने दार उघडलं तर मुसलमानाची तरुण मुलगी, हा बी तरुण आणि ती बी तरुण. तिने असा विचार नाही केला ही मुसलमानाची मी मराठ्याचा, हिला कशाला मी या ठिकाणी सहकार्य करू. भाई काय काम है? देख बोले भाई मेरे पीछे तो आतंकवादी लगे, प्लीज भगवान तेरे को लंबी उम्र दे, मेरे को खतरे से बाहर कर दे. हिंदूच्या मुलीनं, त्या मुलानं हातामध्ये लाकूड घेतला, त्या मुलाला मारलं, मुलीला संकटातून दूर केलं. पण त्या मुलीनं जावण तिथून ती तिथंच झोपली त्याच्या पलंगावर. याला झोपी ना, मी एकटा ही एकटी. जर तिसरा कोणी आला तर काय विचार लावा, त्याने काय म्हणावं. त्या मुलाला झोप येईना महाराज. हो, आणि ही खुशाल घोरायला लागली. तो मनामध्ये विचार करतो, या मुलीला माझी भीती कशी वाटली नाही. माझ्या मनामध्ये जर आलं मी काही करू शकतो, मी एकटा आहे, हिला मारू देखील शकतो जिवंत. मी काय डेशिंग घ्यायची, ही कशी झोपली माझ्या पलंगावर. सूर्योदय झाला आणि ती मुलगी म्हणते, भैया मैं जा रही हूं. तो म्हणतो, बहन जी रुको. तो तिला प्रश्न करतो, माझ्या पलंगावर तू झोपली का ग? तुला माझी भीती वाटली नाही का? मी एकटा होतो, मी काही करू शकत होतो. ती म्हणली, दादा मी तुझ्या घरामध्ये तशी घुसली नाही. अगोदर मी तुझ्या घराची खिडकी पाहिली, खिडकीतून डोकून पाहिलं, तुझ्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजचा फोटो होता आणि तो फोटो मी पाहिला. मला आत्मविश्वास आहे, ज्या घरामध्ये शिवाजीचा फोटो आहे त्या घरातल्या स्त्रियांच्या केसाला धक्का लागणार नाही. ही शिवाजी महाराजची संस्कृती. तुमचं आता असं आहे का? मैं दुनिया भुला दूंगा तेरी छाया. मला 200 गाणी देत होते अवश्य. माधुरी दीक्षितचा वाढदिवस केला मी मागच्या महिन्यात. विठाला आपलं कीर्तन म्हणजे टपरी आहे, टपरी, होलसेल दुकान नाही. लय खप होतो काय सांगू तुम्हाला. हा, लोक लई गोळा होत्या. काही काही लोक आम्हाला म्हणते, हा ज्याच्या कीर्तनाला जास्त लोक जमा होतात मारतो देव आहे. लक्षात ठेवतो, माणूस नाही, देव आहे. तुमच्या बायका तरी ऐकतरी घरी सांगा ना. हे इंदुरीकर महाराज, ढोक महाराज, ताजुद्दीन यांच्या कीर्तन लोक काय येतात. आता काही लोक आम्हाला म्हणतात, काय त्यांचं कीर्तन करता? अरे ते नक्कल करता. अरे पण नक्कल करण्यासाठी अक्कल लागते ना. समाज एवढा पागल झाला, येडे आहे का? तुमच्या बायका तरी ऐकता का? तुम्ही जर घरी गेले ना आणि बायकोला म्हणजे अगं मला ताण लागली, पाणी दे ना, ती म्हणजे तुम्ही प्यान मला द्या. समाज ऐकतो, लक्षात ठेवा. आज भरत बाबांचं खटोड साहेब ऐकता, एवढं ते कास ऐकता महाराज. त्याच्या पाठीमागं तपचार्य लक्षात ठेवा. कोणी कोणाचं ऐकायला रिकाम नाही, काहीतरी तपचार्य लागते, शब्दामध्ये काहीतरी महाराज पाऊर लागतो. लक्षात ठेवा. विषय हा चालला माझा जीवनामध्ये की संस्कृती कशी पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या ठिकाणी जन्माला आले आणि त्यावेळेस रामदास स्वामीला एक मनुष्य भेटला. काव म्हटले महाराज, ज्या शिवाजीनं महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला, कमीत कमी त्या आईचं नाव तरी सांगा की जेणेकरून आम्ही त्या आई साहेबाचा आदर करू. पण आई साहेबांचं, छत्रपती शिवाजी महाराजच्या आई साहेबांचा परिचय देत असताना अभंगाच्या प्रथम
एकदमच गाड्या सोडून टाका, ऍक्सिडेंट होईल बरं का. वा 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 वा. कोणच्या देवाची साधना केली? एकदा भजन करा. कीर्तनाची निविजिती वेळ जवळ आलेली बरं का, समाप्त झालेली आहे. पुन्हा एक माझ्या कीर्तनाचा चमत्कार सांगतो मी तुम्हाला. कोणी उठलं नाही म्हणा, पण जर काय कोणी कीर्तनात उठून घरी गेलं आणि त्याच्या घरामध्ये काही रात्रीतून बरं वाईट झालं, त्याचा जिम्मेदार मी नाही. बऱ्याच लोकांची वाटोळ झाली, त्याच्यामुळे मी तारीख कोणाला लखवा झाला तर कोणाचं तोंड वाकडं झालं. मी एका साहेबाला म्हणलं, साहेब कीर्तनाला या ना. कटोडजीने केवढं मोठं आणि या ठिकाणी निवेदन केलं. ते म्हणे, साहब बोले कीर्तन तो सुनना जी बोलता है, लेकिन वो क्या चिल्लर लोग जमा होते, हम तो हमारा पोजीशन खराब होता, हम तो डिग्रीधारी आदमी है, तो मुझे बैठो नीचे, करो ऊपर हाथ, बजाओ टाल्या. ये हम क्या चिल्लर लोग है क्या बोले, हमको शर्म आती बोले टाली बजाने की. असं म्हणत नाही बघा. 2च वर्ष झाली नाव सांगत नाही. औरंगाबादला अर्ध वार गेला. जेव्हा सकाळी मला भेटला, काय सांग तुम्हाला, बोले साहब ये क्या है? बोले ऐसा करता है. बोले ऐसा क्यों हालता? बोले बन नहीं होता. मैंने उसको बोला तो कीर्तन में ऐसा ऐसा करता था, तो ये ऐसा ऐसा नहीं होता था. तो का म्हणे, पापे ही ती रोगाची ब्रह्मरस घे काढा. अरे मला 500 डायबिटीज होती, 500. नारदाच्या गादीवर खोटं सांगत नाही. 500 कोणा डॉक्टरचं तोंड पाहिलं नाही महाराज. आज रोज मी पावशेर गुळ खातो, 0.0. पण तसं तुम्ही करू नका जाता निघून. कोणाला जमत? विश्वास पाहिजे महाराज तितका माणसाचा. विषय हा चालला जीवनामध्ये की छत्रपती शिवाजी महाराजच्या राज्यामध्ये इमानदार लोक होते. आपल्यासारखे होते काय? सकाळी ती मला शिवसेना, दुपारी राष्ट्रवादी. नवरा बनले तर पंजाचा, बायको पाहिली राष्ट्रवादी, मुलगा पाहिला शिवसेना. एकाच घरामध्ये 3 मतदान. हो, जिजाबाईच्या काळामध्ये केले धर्माचे रक्षण, धर्मरक्षिती रक्षतः. जेथे तिथे कीर्तन झाले माऊलींचे. महाराजांनी जाऊन महाराज तिथे आणि सहकार्य केलं. केले धर्माचे पालन, नित्य संतांचे पूजन. संतांचं पूजन केलं छत्रपती राजेनं. आणि दुसरी गोष्ट मी सांगतो, तानाजी राजे आले, रायबाचं लग्न ठरलं छत्रपती शिवाजी महाराज दरबारामध्ये. महाराज उद्या रायबाच्या लग्न अंगाला हळद आहे, परवा लग्न आहे म्हणले, आशीर्वाद देण्यासाठी लग्नाला या. शिवाजी महाराज दर्शन घेतले तानाजीनं. नावच तानाजी. आता सारखे तानाजी काय, आता नावच पहा. नाव तर म्हणले पंढरीनाथ, आणि 3रा पारात चालला फुटानी खात. नाव तर म्हणले गंगूबाई, घरात प्याला पाणी नाही. नाव तर म्हणले शांताबाई, भांडणाला दम नाही. नाव तर म्हणले निर्मळाबाई, आंघोळीचा पत्ता नाही. नाव तर म्हणले सुनेच्या ना, दिवसा दिसाना. नाव तर म्हणे श्याम सुंदर, दिसाला भेसूर. शिवाजीच होते महाराज. ते महाराज शिवाजी, काय सांगू तुम्हाला. हा विषय बघा हा चला जीवनामध्ये. तानाजी म्हणतो, महाराज उद्या लग्नाला या, आई साहेबाकडे जा. जिजाऊ माता महाराज, काय ती महाराज ह्या विश्वाची माता. जिजाबाई म्हटलं की अंबाबाईचा अवतार. जिजाबाई साध्या नव्हत्या बरं. काय म्हटलं तानाजी? म्हणे आई उद्या म्हणे रायबाच्या अंगणात हळद आहे, लग्नाला या. आली असते रे म्हणले ताना. पण म्हटलं की महाराज म्हणे काय सांगा, तो कोंडना किल्ला आहे ना, तो माझ्या हिंदूच्या ताब्यात नाही. तितका ताब्यात आला असता तर ताना तुझ्या रायबाच्या लग्नाला आनंदाने आले असते. राहिले का तिथे? महाराज म्हणले लग्न कधी होईल? पण काय आई हो हाय कोणी तानाजी लाल शब्द जर विक्राळ. म्हणे आधी लग्न कोंडण्याचे, मग करीन रायबाचे. हात रूपातो दगडाला, हात सोलाला, हात सोलाला, पाय दगडाला, वरती रे तानाजी चढला, मागून शेला मामा. एक माग एक गेले किल्ल्याला राम. हो शेलार मामाला घेऊन गेले यशवंत घोरपड कहाड. गेले महाराज. हिंदूचा मावळा गड जिंकला, पण त्या गडामध्ये एक अपशकून आला की आमच्या तानाजी महाराजाचं महाराज हत्या झाली. राय महाराज त्या मामानं, शेलार मामानं तानाजीचं महाराज प्रेत डोलीमध्ये टाकलं आणि रडत रडत डोली महाराज शिवाजी महाराजाकडे निघालेली आहे. शिवाजी महाराजची बैल आणि रायबाच्या गळ्यामध्ये रायबा गड आला पण सिंह गेला. हजारो हिंदू जन्माला येतील रायबा, पण माझ्या सारखा इमानदार ताना पुन्हा या महाराष्ट्राला लाभणार नाही. हो अरे या विषाच्या या काळाने, आयुष्याच्या या काळाने
अरे घात तुझा केला अरे ताना येना पुन्हा जन्माला ताना येना पुन्हा जन्माला ताना येना पुन्हा जन्माला येना पुन्हा जन्माला ताना येना पुन्हा जन्माला येना पुन्हा जन्माला कैशी दुश्मनाने साधली वेळ गेला गेला आमचा हिंदूचा सरदार तानाजी साठी सर्व महाराष्ट्र रडला ताना येना पुन्हा जन्माला ताना येना पुन्हा जन्माला ताना येना पुन्हा जन्माला ताना येना पुन्हा जन्माला ताना येना पुन्हा महाराजांनी प्रेत पाहिलं महाराज तानाजीचं रडे ताना 3 दिवस बसले मसन वाटेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज भगवा पताका घेतली छत्रपती शिवाजी महाराजांनी डोळ्याला धारा लागल्या तानाला चुंबाळलं रायभाला रायभा माझ्या तानाचे स्वप्न मला पूर्ण करायचे भगवी पताक हातामध्ये घेतली रामदासाला संग घेतलं स्वामीला आणि गुरुवर यांचं दर्शन घेतलं कोंडना किल्ल्यावरती गेले हातामध्ये भगवी पताक घेतली आणि समर्थाचं दर्शन घेऊन सांगितलं समर्था माझ्या रायबाचं स्वप्न पूर्ण करायचं आणि रायबाची आठवण राहावी म्हणून तो भगवी पताक घेतली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हाताने त्या गडावर त्या ठिकाणी महाराज प्रगट केले म्हणून तीच गोष्ट महाराज अभंगाच्या 3ऱ्या सत्यासाठी प्राण दिले 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 भगवा ध्वज लावला महाराज हा भगवा कपडा तुम्ही सामान्य समजू नका रे हे हिंदू धर्माचं वैराग्याचं प्रतीक आहे याच्यासाठी तानाजीला जिवंत जावं लागलं याच भगव्यासाठी विठ्ठल पंढरपुरी माता भगव्याचं संरक्षण करण्यासाठी देहांत प्रायश्चित्त घेतलं आळंदीमध्ये याच भगव्यासाठी हरिश्चंद्र तारा राणी पाणी पाणी करता मरण पावले रोहिदासाला साप चावला याच भगव्यासाठी आणि याच भगव्यासाठी हनुमंताने तप केले भगवे निशान लाविले ही भगवा पताक सामान्य महाराज हे हिंदू धर्माचं प्रतीक आहे लक्षात ठेवा भगवे निशान लाविले माऊली म्हणता एक तर माणसाला मुलगाच होऊ नये आणि जर तो झाला कसा व्हा समाजाने त्याचं नाव घेतलं पाहिजे शेवटच्या चरणात ऐसा पुत्र पैदा ऐसा पुत्र पोटी भावा ऐसा पुत्र पोटी आवा ऐसा पुत्र पोटी आवा ऐसा पुत्र पोटी भावा ऐसा पुत्र पोटी भावा ऐसा पुत्र पोटी भावा ऐसा पुत्र पोटी आवा ऐसा पुत्र पोटी ऐसा पुत्र पोटी आवा समर्थ मने करी सेवा समर्थ हरे
समर्थ म्हणे करी सेवा समर्थ समर्थ म्हणे करी सेवा समर्थ भरत महाराज भैरवी परत महाराज समर्थ म्हणे भरत महाराज की जय हो. सजन नयनित सजन नयनित बरसते सजल नयनित हे ना मना जोगदन साहेब बर्तन सबके न्यारे हैं, पानी सब में एक। हमें मानो ना, अरे हमें मानो ना मानो, ये मर्जी तुम्हारी, तुम सदा खुश रहोगे, दुआ है हमारी। जीते दम तक जी कर रहना, जीते दम तक जी कर रहना, जी को अच्छा लगता है, जान गई तब जान गए, जान गई तब जान गए, अब जीने में क्या रखा है। समर्थ भाने समर्थ है केले धर्माचे राजा रे
एक पंडित एक मौला, दोनची जुगलबंदी चालली महाराज, आहे की नाही? बघा, जनाबाईसारखं कोणाला दळता आलं नाही, नामदेवासारखं कोणाला नाचता आलं नाही, तुकाराम महाराजसारखं कीर्तन कोणाला जमलं नाही. काय जनाबाई गायच्या महाराज, अहो देव त्यांना दळू लागले. एक दिवस जनाबाई म्हणते, देवा अरे माझे फोड आले हाताला, 14 माणसाचं दळावं लागतं, देवा असं कर ना, थोडी मदत कर ना. देव म्हणले मी दळतो, पण तू गाणं म्हणशील का? म्हटले हो, पण तुला मागं म्हणावं लागेल. ते का आताची जेनी होती का? आताची जेनी नाही. छानन तनन झाली नरे नारायण, पुण्याचं सोनार बलवागन, देवीला नटली गडवा, अशी होती की जनाबाई. ती जनाबाईच महाराज काय सांगत तुम्हाला. जनाबाई देवा अरे मी गाणं म्हणते, पण माग म्हणसेल का? म्हटलं म्हणतो ना, माझं सर तुझ्यासारखंच पाय बरं देवा, चुकलं तर मी दळू लागणार नाही, म्हणजे काय हरकत नाही, मी जसं म्हणून तसंच म्हणावं लागेल तुला. म्हटले तसंच मी मागं म्हणते, देवा तू पुढं, मी पुढं म्हणते, देवा तू मागं म्हण. केलं जनाबाईने सुरू गाणं महाराज. हो, विठ्ठल माझा पिता ग, रुक्मिणी माझी माता ग, देवा देव म्हणते विठ्ठल माझा पिता ग, रुक्मिणी माझी माता ग, जन्म दे देवा. अरे गांजा पिऊन आला का दारू प्याला? काय अति मई माता आहे, तुझी माता आहे घरी, या ते कोळ माझे गेले. आता कोणाला दळता येईल का? एक बाई लागली दळायला. मी परवा कार्यक्रमाला गेलो परभणी जिल्ह्यामध्ये धर्मापुरीला, ती बाई उठली पहाटन लागली दळायला. ती काय म्हणते बरं का, लिंबुनीच्या झाडाखाली अग भाऊ माझा दारू पाणी, कोणी मेल्याने केली चाढी नाली पोलिसाची गाडी. आणि कोण्या गात्यातलं एक काय काय भरत महाराज गायलं आमचे हरी किसन म्हटल्याच्या नंतर महाराज देहे जाऊ आता पुन्हा म्हणणारे काय संगीत विशारद 100 बडकरी किती कोटी कोणीच कमी नाही ना. हा, आणि तुमचे विचार आहे किती चांगले, कारण तुम्ही खानदानी ऐकणारे. काही काही लई बेकार आहे, काय कीर्तन पटलं नाही ना ते उठून जाते ना असं तोंड करते. हे लक्षणच आहे. समजा आपल्याकडे कोणी असं घोरट पाहिले का असं समजा गाडवाला आपलं कीर्तन लागलं, याला आपलं पटना, त्याचं डिपाटीत जप्त हो राहिलं, हे लक्षण. काही काही कीर्तन आमच्याकडे लोक पाहता अशी हो, काही हसत पण नाही हो. अरे फलो फुलो नको भक्ती करू की हसो ना, हसण्याची बिमारी दूर होतीये, हसत जा. काही हसतच नाही हो, काय सांग असे घोरट 12:30 वाजले थोबाडावर कधी पाहिले का असं. आमच्या कालून मध्ये एक साहेब आहे, जे नाव नाही सांगत, जे बरं का. ती बाई माझ्याकडे आली, बोले महाराज एक बात बताओ. बोले क्या? बोले बहुत मुश्किल में. बोले बाबा जी प्लीज, बोले कृपा, बोले मेरे को थोड़े सहकारी कीजिए. बोले क्या बहन जी क्या बात है? बोले हमारे मिस्टर है ना 50 साल बीत गए, बोले लेकिन कभी मेरे को हंसे नहीं. मैं क्या खाना खाने के लिए उनके साथ शादी लगाई कि तो मेरे बाप के पास भी मिलता था. फिर बोला ऐसा कुछ तो भी पुड़ी दो, बोले खानी पुड़ी. वो हंसना, आता हसाची पुडी आहे का? काही लोक लयच बेकार हो, काय सांगतो मला घोरटवाणी मला वापडी धावणे कशाला आला रे. आता मी काय केलं, हेगडेवार हॉस्पिटल MD कुलकर्णी सतेज कुलकर्णी यांचे माझे घनिष्ठ संबंध खूप चांगले डॉक्टर महाराज, त्यांच्याकडे घेऊन गेले बाईला. ती बाई म्हणे महाराज बोले मेरे मिस्टर आहे. मग मला याला असं म्हणजे काय दुखत, म्हणजे दुखत की काही नाही, हसतच नाही. आता म्हणजे हसण्याची गोळी नाही, रडण्याची गोळी, एखादी रिॲक्शन हसायची काही गोळी आहे का? गण ट्रीटमेंट केलं, रक्त तपासलं, त्यांचे सगळं चाचण्या केल्या, सगळं केलं. म्हणजे बाई हे जाऊ द्या म्हणले घरी. मग रामदेव बाबाचे क्लास लावले हसायला. काही काही मूर्खाला हसायचे क्लास काय सांगतो, एवढे दगड येतो. त्या साहेबना क्लास घेतले महिनाभर बाबा, पण हसलंच नाही. ते म्हणला बाई कंपनी फॉल्ट आहे, इसको घर को लेके जाओ. मशीन फॉल्ट होता तर दूर करते, कंपनी फॉल्ट आहे. त्या बाईनं काय केलं, घरी आपला नवरा नेला, अंडर पॅन्टर असा झोपेला पालता बाजीवर, आणि तिनं स्वतः ट्रायल घेतली, अशा गुदगुले केल्या. अहो ते रड पण हसलं नाही. इथं बघ किती चांगले सगळे हसतात. असं अनुमान प्रमाण की तुम्हाला कीर्तन कळतं, खानदानी गाणाऱ्याची तुम्ही कदरदान नाही. विठाला 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 विठाला. म्हणून निश्चयमाचा हात आला की रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राजनीती सांगितली,
आणि तुकाराम महाराजाकडून त्याने गुरुमंत्र घेतला महाराज. हो, जगद्गुरु परमार्थातले सद्गुरु तुकाराम महाराज आणि राजकारणातले नीतिमती सांगणारे आमचे रामदास स्वामी महाराज. आता बघा, राजकारणाचं संताचं फार जवळचं नातं आहे. राजकारण, राजनीती, कळलं का तुम्हाला? राज्य म्हणजे सरकार आणि नीती म्हणजे संत. आमचा राजकारणाचा फार जवळचा संबंध आहे, पण हे लोक आम्हाला जवळच करीत नाही. त्यांना माहिती हे जवळ केलं यांना की आपलं गफले आणायचं सगळं बंद होऊन जाईल. कल्पना करा, विषय हा चाला जीवनामध्ये. अरे संत आणि भगवंत हे देवाचे गाठ घालून देणारे संत, देवाचा दोहा आहे. एवढे मोठे बजरंग बली होते माहिती का? बजरंग बली, पण बिभीषणाने तपश्चर्या केली, पण बिभीषणाला जोपर्यंत बजरंग बली भेटले नाही तोपर्यंत भगवान श्रीरामचंद्राची आणि भेट झाली नाही. हो, ज्या वेळेस लंकेमध्ये गेले हनुमानजी, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पवन सूत हनुमान गेले, हनुमंतराय गेले लंकेमध्ये, सीता पाहिली कुठे दिसेना. नंतर महाराज विभीषणाच्या घरी गेले. विभीषणाचं घर लंकाच्या विचित्र होतं की त्याच्या दारावरती धनुष्यबाणाचं चित्र होतं. हनुमान जी ने सोच लिया कि भाई सब लंका में ढूंढा, लेकिन ये किसी का घर है, ये कोई तो भी साधक भगवान का हो. तेथे बजरंग बली गेले महाराज. आवाज आला आतून महाराज, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हे रघुनंदन जय श्री राम जय राम जय जय राम, रघुपति राघव राजा राम, शबरी के मेरे प्यारे राम, श्री राम जय राम. हनुमान ने सुन लिया, भाई कितने देर बीत गई है और घर में से आवाज आता है, मेरे भाई का आवाज है. हनुमंतजीने थाप दिली महाराज. हो, हनुमंताना बघितलं विभीषणला, गले में तुलसी की माला है, गोपीचंद का टीला लगाया हुआ है और मुख से भगवान श्री राम का नाम, श्री राम जय राम. हो, गातो आवडीने देवा तुझे नाम, तूच माझा राम, तूच घनश्याम. राम जी का नाम ले ले रे प्यारे, तेरा दुनिया में सब काम होगा. राम जी का नाम ले ले रे प्यारे, तेरा दुनिया में सब काम होगा. मालव जरा तूने कमाया, अपने वाले से तूने लुटाया, नेकी का क्यों तू रास्ता भुलाया, काला धन तेरे रास आया. हो, राम की सीता, अरे राम को दान कर ले, नहीं तो दुनिया में बदनाम होगा. हनुमान जी को देखा विभीषण ने और उसके गले से लगा, भैया. विभीषण कहते हैं, हनुमान जी तेरा मेरा नाता एक है, तेरा भी पिता राम है और मेरा भी पिता राम है, तेरा मेरा नाता भाई भाई का है. देख बोले विभीषण, तूने माँ को देखा, बाप को नहीं देखा, मैंने बाप को देखा, माँ को नहीं देखा, मेरे को माँ से मिला दे, कल मैं तेरे को बाप से मिला दूंगा. कितनी बड़ी बात है भाई. जरा सोचिए, हनुमान जी की आंखों में आंसू बहने लगे. मैंने 3 दिन से लंका छाना, लेकिन राम नाम लेने वाला कोई भी मेरे को नहीं मिला. विभीषण, अरे तेरे तरफ मेरी प्रतिज्ञा है. देख विभीषण, तू राम का नाम लेता लेकिन राम का काम नहीं करता. बोले कैसा? निस्तार नाम लेने से काम नहीं जमता, काम और नाम. बोले कौन सा नाम? तू राम का नाम लेता, लेकिन राम की सीता रावण ने उल्टी का में रखा, ये मेरे राम को क्यों नहीं बताता? बोले ये तो दुख की बात है भाई, अगर मैं उसको बता दूं तो मेरा रहना मुश्किल है. रडू लागला महाराज विभीषण. हनुमंताने महाराज भेट दिली, माझा मुद्दा संपला. हनुमंत रायानं भेट दिली, पण विभीषणाला भगवान श्री रामचंद्राची भेट झाली. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संदाचे दीपाय, धरावे संदाचे दीपाय, धरावे संदाचे. नर 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 नाम
नार नार नारा नार नारा नार नार नार. हा हनुमंताने गायलं. एकच माझा मुद्दा आहे, छत्रपती शिवाजी महाराजाला रामदास स्वामी जर भेटले नसते तर महाराष्ट्राची दिव्य होई घटना हे प्रसिद्ध झाले. याला कारणीभूत रामदास स्वामी आहे. आणि एकच मला सांगायचं, हरिहरा भेद नाही नका करू. संतांना जातच नाही. प्रत्येक वारकऱ्यांना आपलं या ठिकाणी येऊन सहकार्य करावं म्हणून मी पुनश्च आमचे कटोडजी साहेबांना विनंती करतो. आपल्या वडिलांचं, आपल्या धर्माचं कार्य, आपल्या जिल्ह्याचं नाव, प्रतीक त्या ठिकाणी अस्तित्व आमचे साहेब आहे. किती मोठे कार्यक्रम करतात महाराज. आपण तरी एवढं दान करू शकतो का? आपल्याला खाई कुटकेंचे नाही उठके. अरे 5 रुपये वर्गाने देऊ, जेवायला सगळं घरदार येऊ, शेवटच्या दिवशी हिसाब घेऊ. अरे काय खरंय का? क्या भरोसा है साथ देती नहीं, साथ देती नहीं रे बंदगी का, क्या भरोसा है जिंदगी. अरे फक्त मेल्यावर 2च गोष्टी सांगतात, पाप आणि पुण्य. सगळी इथंच राहत, लक्षात ठेवा. अरे जिंदगी एक किराया का घर है, अरे जिंदगी एक हर किराया का घर है, ये तो छोड़ कर जाना पड़ेगा, ये तो छोड़ कर जाना पड़ेगा, छोड़ कर जाना पड़ेगा, छोड़ कर जाना पड़ेगा. जिंदगी एक किराया का घर है, ये तो छोड़ कर जाना पड़ेगा. एक किराए का घर है, ये तो छोड़ कर जाना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर के बाहर निकलना पड़ेगा, घर के बाहर निकल. बघा ना, अरे मरण आपल्या हातात आहे का? आणि मरण जर आपल्या हातात असतं, विलासराव देशमुख सोडून आपल्याला क्यों बैठा है धुंडी में, ये तेरी कजा सजा है, हर टोक कर पीछे देख तेरी मौत आवाज देती है. अंधेरी कब्र में हिलाएंगे धुलाएंगे, तुझे जनाजे पे लिटाएंगे, अरे तेरे को दफन कर तेरा धन बांट लेंगे. अंधेरी कब्र में तू घबराएगा, जोर से चिल्लाएगा, नहीं तेरा आवाज कोई सुनेगा, और नहीं वहां तेरे मदद को कोई आएगा. यम येतो तिथे यम, तो यमाला म्हणतो मेलेला मनुष्य, हे नाजा मेरे को किसने लाया है, ये अंधेरी कब्र में किसने सुलाया है. यम काय म्हणतो, अरे जिसके लिए तूने रात दिन धन को जोड़ा है, वो गधे ने यहाँ ला के छोड़ा है. ना घर काम आएगा, ना धन काम आएगा, जितना भी सत्संग किया वहां भी काम आएगा. दिल जलता लेकिन इलाज नहीं चलता, समय बीत गया. संतों से हमें मिलाना, संतों से हमें मिलाना, खटोड़ जी अगले साल हमको बुलाना. अरे हिंदूने कीर्तन करावं हे काय? एखाद्या विद्वानाने 10 रुपये निंदा आहे, मुसलमानाने कीर्तन कर कौतुक. अनादी अपराधी पतितो आगळा. बऱ्याच कीर्तन करण्याची संघटना निर्माण केली, त्यांचं नाव सांगत नाही महाराज. याला कट करा, याला कीर्तनच देऊ नका. अहो मी हिंदूचं सोडा, व्यासपीठावर घेऊन सांगतो महाराज, मी 36 मुसलमान माळकरी केले. माझ्याकडे त्यांचे नाव आहे. 3 मुसलमान कीर्तनकार केले आणि 2 गावाचे कत्तलखाने शिरपूर तालुक्यामध्ये. अजून तुम्ही रोहिणी भुटी, सकील शेठ, गैया सेठ, त्याचं नाव आहे. गाय कापायचे महाराज त्यांनी बंद केलं महाराज. काय सांगा, रोजच्या 4 गाय कापायचं. आणि माझं फार योगदान आहे, पण कीर्तन वारकरी मला जवळच करीत नाही. काय नाम असून झालं. आणि एक जर मी कीर्तन झोडतोय ते सगळं बंद होऊन जाईल नाही, पण त्यांना काय भिव वाटतं काय नाही महाराज. हे सगळ्या हे अध्यक्ष हे सगळे हे अरे छोटी झाडाची तरी एखादी मला. अरे मी संन्यास घेतला, आई सोड, बाप सोड. आज महाराज 50 वर्ष झाले त्यापासून भगवा कपडा अंगावर आहे, कोणाचे हातचं खात ते ब्राह्मणाशिवाय. आणि हे 100 खाकी बिल्ली हचकोची. कमाल वाटतो वागावच कसं महाराज.
फक्त एकच मला प्रतिसाद द्या, एकच तुमच्याकडे माझी मागणी आहे, मी कुठं जरी मेलो तर माझी मौत महाराष्ट्रामध्ये यावी आणि मरेपर्यंत कंठामध्ये माझा आवाज राहावा. फक्त औरंगाबाद जिल्हा सोडून MP UP गुजरात मध्य प्रदेश, अरे 12 महिन्याला तुमच्या आशीर्वादाने मला गाडी चेंज करावं लागते. 9 महिने झाले स्कॉर्पिओ घेऊन महाराज, 1 लाख किलोमीटर झाली. आता लावा अनुमान प्रमाण मी किती फिरत असेल महाराज.